अगजानन पद्मार्कम् अगजानन पद्मार्कम् अनेकदन्तं भक्तानाम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तं पार्वतीच्या मुखकमलाला सूर्याप्रमाणे असणाऱ्या पार्वतीच्या मुखकमलाला भक्तांना अनेक सूर्याप्रमाणे असणाऱ्या त्या एकदंत अनेक गोष्टी देणाऱ्या आम्ही नेहमी एकदंत करतो. गजाननाची आम्ही या सुभाषिताचा उपासना करतो. जर आपण आनंद घ्यायचं ठरवलं या सुभाषिताचा, तर जर आपण आनंद घ्यायचं ठरवलं या शब्दाला कवीने अ लावून एक सुंदर सामासिक पद तयार केलं. या शब्दाला कवीने अ लावून एक सुंदर सामासिक पद तयार केले. गजाचे मुख ज्याने धारण केले असा म्हणजे जो तो गजाचे मुख ज्याने धारण केले आहे असा गजानन तो म्हणजे हे त्याचं नाव गणेश गणपती सर्व विख्यात आहे. गजानन सर्व विख्यात हे त्या नावालाच सर्व विख्यात आहे. अगजानन त्या सर्व विख्यात असा नावाला कवीने मार्मिकपणे तयार केला आहे. अगजानन पद्मार्कम असा शब्द यामध्ये असलेले शब्द आपण नीट पाहिले तर यामध्ये असलेले शब्द आपण नीट पाहिले न गच्छती तर सह अग म्हणजे पर्वत अग गच्छती सह अग म्हणजे पर्वतापासून जन्म झालेली अर्थात पार्वती म्हणजे पर्वतापासून जन्म झालेली अर्थात पार्वती. त्यानंतर आनन म्हणजे मुख पार्वतीचे मुख. त्यानंतर आनन कसे आहे म्हणजे मुख तर कमळा पार्वतीचे मुख ते कसे आहे हे कमळ कोणतं आहे. कमळाचे दोन प्रकार आहेत, एक पद्म आणि एक हे कमळ कोणतं आहे. कमळाचे दोन प्रकार आहेत, एक सूर्यामुळे जे विकसित आणि एक कुमुद ते पद्म. सूर्यामुळे जे विकसित उगवण्यामुळे जे विकसित ते पद्म आणि चंद्राच्या उगवण्यामुळे जे विकसित होत कुमुद. इथे ते कमळ अगजानन पद्मार्कम असं गणपतीला म्हटलेलं आहे. अगजानन पार्वतीच्या मुखाला असं गणपतीला प्रफुल्लित करणारा प्रसन्न करणारा विकसित पार्वतीच्या मुखाला कोण आहे तर गणपती. प्रफुल्लित करणारा प्रसन्न तिच्यासाठी सूर्य आहे. करणार कोण आहे तर गणपती. असं सुंदर वर्णन तिच्यासाठी सूर्य आहे. आणि असं सुंदर पार्वतीच्या मुखकमळाला सूर्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या आणि त्या गजाननाला पार्वतीच्या मुखकमळाला सूर्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या त्या गजाननाला इथे नमितो गणपती उपासना करतो असं सांगितलं. सूर्य म्हटलेलं आहे की ज्याच्या गणपती दर्शनाने कमळ विकसित. सूर्य म्हटलेलं आहे की ज्या आईचा चेहरा दर्शनाने कमळ आपल्या मुलाच्या दर्शनाने प्रसन्न होतो. तर ज्या आईचा चेहरा ते त्या मुलाचं आपल्या मुलाच्या दर्शनाने प्रसन्न होतो. स्पृहणीय आहे ते त्या मुलाचं कर्तृत्व. मुलामुळे आईची प्रसन्नता वाढावी आहे. यापेक्षा आईचं भाग्य ते कोणतं. मुलामुळे आईची प्रसन्नता असावा असा यापेक्षा आईचं भाग्य ते कोणतं. आणि मग पुत्र असावा बनण्यासाठी सर्वांनाच मातृसुख मिळण्यासाठी असं पुत्र बनण्यासाठी किंवा जर गजाननाची मातृसुख मिळण्यासाठी तर सर्वदम सगळं काही देणारा तो गजानन उपासना केली तर आपल्याला सर्वदम आपली ही सगळं काही देणारा तो गजानन आपल्याला. त्यानंतरचं पद आहे आपली ही पण इच्छा गजानन महर्निशम. याच्यात दोन शब्द आहेत. त्यानंतरचं पद आहे अधिक गजानन महर्निशम. याच्यात दोन शब्द आहेत. गजानन गजाचे तोंड धारण केले आहे असा तो गजानन आणि ज्याने गजाचे तोंड धारण केले आहे. आणि गजानन या दोन अर्थापेक्षा गणपतीचे आणि मुख धारण करणारा जो देव तो म्हणजे गजानन या दोन अर्थापेक्षा गणपतीचे मुख धारण करणारा जो देव तो म्हणजे गणपती. कधी करतो अहर्निशम त्याची सततम करतो असं इथे म्हटलेलं आहे. दिवसा कधी करतो नेहमी आम्ही त्याची सततम उपासना करतो. दिवसा आणि रात्री म्हटलेलं नेहमी आम्ही त्याची. त्याचप्रमाणे त्याचं एकदंत हे विशेषण आपल्याला माहिती आहे की त्याचप्रमाणे दोन दातांपैकी एकदंत हे विशेषण आपल्याला राक्षसाचा नायनाट करताना तुटला होता ते त्याच्या पराक्रमाचं एक द्योतक म्हणतो.
राक्षसाचा आणि मग नायनाट त्याचा करताना एकच दात तुटला शिल्लक होता, ते आहे. त्याच्या पराक्रमाचं आपण द्योतक हे म्हणतो. त्याचं भूषण आहे. आणि मग हे त्याचा आपल्याला एकच माहित दात आहे. शिल्लक आहे, पण त्याच हे एकदंत त्याचं या भूषण शब्दाला आहे. कवीने पुन्हा हे एकदा आपल्याला अ माहित लावला आहे. आहे. पण त्याच तर एकदंत या कवीची शब्दाला कवीने पुन्हा प्रतिभाशक्ती, एकदा अ कल्पनाशक्ती लावला इथे आहे. आपल्याला जाणवते. अनेक दंतम कवीची म्हणजे अनेक दात प्रतिभाशक्ती, असलेला असं वाटू कल्पनाशक्ती इथे शकतं, आपल्याला जाणवते. परंतु अनेक इथे दंतम आपण फोड म्हणजे केली अनेक तर दात असलेला असं वाटू शकतं. अनेक म्हणजे परंतु अनेक गोष्टी तिथे आणि द आपण म्हणजे फोड केली देणारा तर अनेक आणि अनेक म्हणजे गोष्टी अनेक देणाऱ्या गोष्टी आणि द त्याला म्हणजे देणारा अनेकदम हे आणि त्याचं द्वितीय अनेक गोष्टी एकवचनाचं विशेषण देणाऱ्या त्याला आणि तम हे अनेकदम तदचं द्वितीय एकवचनाचं हे रूप. त्याचं द्वितीय एकवचनाचं तर विशेषण. सर्व अनेक गोष्टी आणि तम देणाऱ्या हे त्याला तदचं द्वितीय कोणाला एकवचनाचं देतो रूप. तो? भक्तांना. तर सर्व अनेक गोष्टी जो देणाऱ्या त्याच्यापासून त्याला विभक्त नाही, जो कोणाला त्याच्याशी देतो तो? जोडला आहे, भक्तांना. जो त्याच्या गुणांचं जो त्याच्यापासून स्मरण विभक्त करतो, नाही, जो त्याच्याशी स्तोत्रांचं जोडला पठण आहे, करतो जो त्याच्या आणि गुणांचं त्याला आवडणाऱ्या स्मरण करतो, गोष्टींमध्ये स्तोत्रांचं रस पठण घेतो करतो आणि त्याला कला, आवडणाऱ्या विद्या गोष्टींमध्ये यांचा रस तो घेतो. दाता आहे. तर तो जे कलेचे कला, उपासक विद्या आहे, विद्येचे अभ्यासक आहेत, यांचा तो दाता अशा आहे. सगळ्या तर तो त्याच्याशी जे जोडल्या कलेचे उपासक आहे, विद्येचे जाणाऱ्यांना अभ्यासक आहेत, जोडल्या अशा गेलेल्यांना तो सगळ्या अनेक त्याच्याशी जोडल्या गोष्टी जाणाऱ्या आहे. हे जाणाऱ्यांना अनेक दंतम मध्ये जोडल्या आपल्या लक्षात गेलेल्यांना येतं. तिथे तो दाताचा अनेक काही गोष्टी संबंध देणारा नाही. आहे. हे अनेक मग मात्र दंतम मध्ये एकदंतम आपल्या म्हटलेलं लक्षात आहे. येतं. तिथे दाताचा काही संबंध एकदंतम म्हणजे नाही. त्याचा एकच दात मग शिल्लक मात्र आहे, हे त्याच्या एकदंतम म्हटलेलं आहे. पराक्रमाचं प्रतीक आहे. एकदंतम म्हणजे त्याचा तर असं एकच दात जो शिल्लक आहे एकदंत हे म्हणून त्याच्या प्रसिद्ध आहे, पराक्रमाचं अशा प्रतीक आहे. गजाननाला तर असं जो आम्ही एकदंत म्हणून प्रसिद्ध पूजितो, आहे, आम्ही अशा त्याची गजाननाला उपासना करतो. असं सुंदर आम्ही पूजितो, सुभाषित आम्ही कवीने त्याची आपल्या उपासना प्रतिभेने करतो. असं आपल्याला सुंदर आनंद देण्यासाठी निर्माण केलं सुभाषित आहे. कवीने आपल्या धन्यवाद. प्रतिभेने आपल्याला आनंद देण्यासाठी निर्माण केलं आहे. गजानन धन्यवाद. पद्मार्कम गजानन गजानन महर्निशम् पद्मार्कम अनेकदन्तं गजाननमहर्निशम् भक्तानाम् एकदन्तं अनेकदन्तं उपास्महे. भक्तानाम् अर्थात एकदन्तं पार्वतीच्या उपास्महे. मुखकमलाला सूर्याप्रमाणे अर्थात असणाऱ्या पार्वतीच्या मुखकमलाला भक्तांना अनेक गोष्टी सूर्याप्रमाणे देणाऱ्या असणाऱ्या त्या भक्तांना एकदंत अनेक गोष्टी गजाननाची देणाऱ्या आम्ही त्या नेहमी एकदंत उपासना करतो. गजाननाची आम्ही या नेहमी सुभाषिताचा उपासना करतो. जर आपण आनंद घ्यायचं ठरवलं, या सुभाषिताचा तर जर आपण आनंद गजानन घ्यायचं ठरवलं, या शब्दाला कवीने अ तर लावून एक सुंदर गजानन सामासिक पद तयार या केलं आहे. शब्दाला कवीने अ लावून एक सुंदर गजानन सामासिक पद तयार केलं म्हणजे आहे. गजाचे मुख ज्याने धारण केले आहे, गजानन असा म्हणजे जो तो म्हणजे गजाचे मुख गणेश, ज्याने गणपती. धारण केले आहे, असा जो गजानन तो हे म्हणजे त्याचं नाव गणेश, सर्व गणपती. विख्यात आहे. त्या गजानन सर्व विख्यात हे त्याचं नाव नावालाच सर्व अ विख्यात लावून आहे. अगजानन त्या सर्व पद्मार्कम विख्यात असा शब्द नावालाच कवीने मार्मिकपणे अ तयार लावून केला आहे. अगजानन जर पद्मार्कम असा शब्द यामध्ये कवीने असलेले शब्द मार्मिकपणे तयार आपण केला आहे. नीट पाहिले, जर तर अग यामध्ये असलेले शब्द म्हणजे आपण नीट पर्वत, पाहिले, न गच्छती तर सह अग अग म्हणजे पर्वत, पर्वत, न अगजा गच्छती सह अग म्हणजे पर्वत, पर्वतापासून जन्म झालेली अगजा अर्थात पार्वती. म्हणजे पर्वतापासून जन्म पार्वती. झालेली अर्थात पार्वती. त्यानंतर आनन म्हणजे मुख, पार्वती, पार्वतीचे मुख. त्यानंतर ते आनन कसे आहे? म्हणजे मुख, तर कमळाप्रमाणे पार्वतीचे सुंदर. मुख ते कसे आहे? हे कमळ तर कोणतं आहे? कमळाचे दोन कमळाप्रमाणे प्रकार सुंदर. आहेत. एक पद्म आणि एक हे कुमुद. कमळ कोणतं आहे? कमळाचे दोन प्रकार आहेत. एक पद्म सूर्यामुळे जे विकसित आणि होतं एक कुमुद, ते पद्म. आणि चंद्राच्या सूर्यामुळे जे विकसित होतं उगवण्यामुळे जे विकसित ते होतं, पद्म, आणि चंद्राच्या ते कमळ उगवण्यामुळे जे विकसित होतं, कुमुद. इथे ते कमळ कुमुद अगजानन पद्मार्कम. असं गणपतीला इथे म्हटलेलं आहे. की अगजानन पार्वतीच्या पद्मार्कम मुखाला असं गणपतीला प्रफुल्लित म्हटलेलं आहे. करणारा, प्रसन्न करणारा, की विकसित करणारं पार्वतीच्या मुखाला कोण आहे? तर गणपती, प्रफुल्लित करणारा, तो प्रसन्न तिच्यासाठी करणारा, सूर्य विकसित आहे. करणारं कोण आहे? तर गणपती, असं सुंदर वर्णन तो कवीने इथे तिच्यासाठी केलेलं सूर्य आहे. आहे. आणि
असं सुंदर पार्वतीच्या मुखकमळाला सूर्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या आणि त्या गजाननाला पार्वतीच्या मुखकमळाला सूर्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या त्या गजाननाला इथे आम्ही नमितो, गणपती उपासना करतो असं सांगितलं. सूर्य म्हटलेला आहे की ज्याच्या गणपती दर्शनाने कमळ विकसित सूर्य म्हटलेला आहे की ज्या आईचा चेहरा दर्शनाने कमळ आपल्या मुलाच्या दर्शनाने प्रसन्न होतो. तर ज्या आईचा चेहरा ते त्या मुलाचं आपल्या मुलाच्या दर्शनाने प्रसन्न होतो, स्पृहणीय आहे. ते त्या मुलाचं कर्तृत्व मुलामुळे आईची प्रसन्नता वाढावी आहे. यापेक्षा आईचं भाग्य ते कोणतं? मुलामुळे आईची प्रसन्नता वाढावी असा यापेक्षा आईचं भाग्य ते कोणतं? आणि मग पुत्र असावा बनण्यासाठी असा सर्वांनाच मातृसुख मिळण्यासाठी आणि मग असं पुत्र बनण्यासाठी किंवा गजाननाची उपासना मिळण्यासाठी तर सर्वदम आपण सगळं काही देणारा तो गजानन उपासना केली तर आपल्याला सर्वदम आपली ही सगळं काही देणारा तो गजानन आपल्याला त्यानंतरचं पद आहे आपली ही पण गजानन महर्निशम. याच्यात 2 शब्द आहेत. त्यानंतरचं पद आहे अधिक गजानन महर्निशम. याच्यात 2 शब्द आहेत. गजानन ज्याने गजाचे तोंड धारण केले आहे असा तो गजानन आणि ज्याने गजाचे तोंड धारण केले आणि गजानन या 2 अर्थापेक्षा गणपतीचे गज आणि मुख धारण करणारा जो देव तो आणि गजानन या 2 अर्थापेक्षा गणपतीचे मुख धारण करणारा जो देव तो म्हणजे गणपती कधी करतो अहर्निशम त्याची उपासना करतो असं इथे म्हटलेलं आहे. दिवसा कधी करतो नेहमी आम्ही त्याची सततम उपासना करतो. दिवसा आणि रात्री म्हटलेलं आहे नेहमी आम्ही त्याची त्याचप्रमाणे त्याचं करतो. एकदंत हे विशेषण आपल्याला माहिती आहे की त्याचप्रमाणे 2 दातांपैकी एकदंत हे विशेषण आपल्याला राक्षसाचा नायनाट करताना तुटला होता ते त्याच्या 2 दातांपैकी एक दात म्हणतो. राक्षसाचा नायनाट करताना तुटला होता आहे त्याच्या पराक्रमाचं आपण द्योतक हे त्याचं भूषण आहे आणि म्हणून त्याचा एकच दात शिल्लक आहे. पण त्याच एकदंत त्याचं भूषण आहे. कवीने पुन्हा एकदा लावला आहे. पण त्याच एकदंत कवीची प्रतिभाशक्ती कल्पनाशक्ती इथे आपल्याला जाणवते. अनेक दंत कवीची प्रतिभाशक्ती कल्पनाशक्ती इथे आपल्याला जाणवते. परंतु अनेक दंत म्हणजे अनेक दात असलेला असं वाटू शकतं. परंतु अनेक गोष्टी तिथे आपण फोड केली तर अनेक गोष्टी देणाऱ्या आणि द म्हणजे देणारा अनेकदम हे त्याचं द्वितीय एकवचनाचं देणाऱ्या त्याला तम अनेकदम द्वितीय एकवचनाचं हे त्याचं द्वितीय एकवचनाचं विशेषण. अनेक गोष्टी देणाऱ्या त्याला तदचं द्वितीय एकवचन कोणाला देतो तो भक्तांना. तर सर्व अनेक गोष्टी देणाऱ्या त्याच्यापासून विभक्त नाही जो त्याच्याशी जोडला आहे भक्तांना जो त्याच्या गुणांचं जो त्याच्यापासून विभक्त नाही जो त्याच्याशी जोडला करतो तो त्याच्या गुणांचं त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्तोत्रांचं पठण करतो आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये यांचा रस दाता आहे. तर तो जे कलेचे उपासक आहे विद्येचे अभ्यासक आहे याचा तो दाता अशा सगळ्या त्याच्याशी जोडल्या कलेचे उपासक आहे विद्येचे अभ्यासक आहे जोडल्या गेलेल्या अशा सगळ्या त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक दंतम जोडल्या गेलेल्यांना अनेक गोष्टी देणारा आहे. हे अनेक मात्र एकदंतम म्हटलेलं आहे. तिथे दाताचा काही संबंध म्हणजे त्याचा एकच दात शिल्लक आहे. एकदंतम म्हटलेलं पराक्रमाचं प्रतीक आहे. एकदंतम म्हणजे त्याचा एकच दात एकदंत म्हणून प्रसिद्ध आहे पराक्रमाचं अशा गजाननाला. तर असं जो एकदंत म्हणून प्रसिद्ध आहे आम्ही अशा गजाननाची उपासना करतो. असं सुंदर आम्ही पूजितो सुभाषित आम्ही कवीने आपल्या प्रतिभेने करतो आपल्याला आनंद देण्यासाठी निर्माण सुभाषित कवीने आपल्या प्रतिभेने आपल्याला आनंद देण्यासाठी निर्माण केला आहे. गजानन पद्मार्कम गजानन पद्मार्कम अनेकदन्तं भक्तानां एकदन्तं भक्तानां एकदन्तं पार्वतीच्या मुखकमलाला सूर्याप्रमाणे असणाऱ्या पार्वतीच्या मुखकमलाला अनेक सूर्याप्रमाणे असणाऱ्या त्या एकदंत अनेक गोष्टी देणाऱ्या आम्ही त्या नेहमी एकदंत करतो. गजाननाची आम्ही या सुभाषिताची उपासना करतो. जर आपण आनंद घ्यायचं ठरवलं या सुभाषिताचा तर जर आपण आनंद घ्यायचं ठरवलं या शब्दाला कवीने लावून
एक सुंदर सामासिक पद तयार या केलं. शब्दाला कवीने अ लावून एक सुंदर सामासिक पद तयार म्हणजे केलं. गजाचे मुख ज्याने धारण केले आहे गजानन असा म्हणजे जो तो गजाचे मुख ज्याने धारण केले आहे असा गजानन जो तो हे म्हणजे त्याचं नाव गणेश गणपती सर्व विख्यात आहे. त्या गजानन सर्व विख्यात हे त्याचं नावालाच सर्व अ विख्यात लावून आहे. अगजानन त्या सर्व पद्मार्कम विख्यात असा शब्द नावालाच कवीने मार्मिकपणे अ तयार लावून केला आहे. अगजानन पद्मार्कम असा शब्द यामध्ये कवीने असलेले शब्द मार्मिकपणे तयार आपण केला आहे. नीट पाहिले तर तर यामध्ये अग असलेले शब्द म्हणजे आपण पर्वत. नीट पाहिले न गच्छती तर सह अग अग म्हणजे पर्वत. पर्वत न अगजा गच्छती सह अग म्हणजे पर्वतापासून जन्म झालेली अगजा अर्थात पार्वती म्हणजे पर्वतापासून जन्म पार्वती झालेली अर्थात पार्वती. त्यानंतर आनन म्हणजे मुख पार्वतीचे मुख त्यानंतर ते आनन कसे आहे म्हणजे मुख तर कमळाप्रमाणे पार्वतीचे सुंदर. मुख ते कसे आहे हे कमळ तर कोणतं आहे? कमळाचे दोन कमळाप्रमाणे प्रकार सुंदर. आहेत. एक पद्म आणि एक हे कुमुद. कमळ कोणतं आहे? कमळाचे दोन प्रकार आहेत. एक पद्म सूर्यामुळे जे विकसित आणि होतं एक कुमुद ते पद्म. आणि चंद्राच्या सूर्यामुळे जे विकसित होतं उगवण्यामुळे जे विकसित ते होतं पद्म. आणि चंद्राच्या ते उगवण्यामुळे जे विकसित होतं कुमुद. इथे ते कमळ कुमुद अगजानन पद्मार्कम असं गणपतीला इथे म्हटलेलं आहे. की अगजानन पार्वतीच्या पद्मार्कम मुखाला असं गणपतीला प्रफुल्लित म्हटलेलं आहे. करणारा प्रसन्न करणारा की विकसित पार्वतीच्या मुखाला कोण आहे तर गणपती. प्रफुल्लित करणारा तो प्रसन्न तिच्यासाठी करणारा सूर्य विकसित आहे. करणारं कोण आहे तर गणपती. असं सुंदर वर्णन तो कवीने इथे तिच्यासाठी केलेलं सूर्य आहे. आहे. आणि असं सुंदर वर्णन कवीने पार्वतीच्या इथे केलेलं आहे. मुखकमळाला सूर्याप्रमाणे प्रफुल्लित करणाऱ्या आणि त्या गजाननाला पार्वतीच्या आम्ही मुखकमळाला नमितो सूर्याप्रमाणे त्याची उपासना प्रफुल्लित करतो करणाऱ्या असं त्या सांगितलं आहे. गजाननाला इथे आम्ही नमितो त्याची आम्ही उपासना गणपतीला करतो असं सांगितलं सूर्य आहे. म्हटलेलं आहे. की इथे ज्याच्या गणपतीला दर्शनाने कमळ विकसित सूर्य होतं. म्हटलेलं आहे. की तर ज्या ज्याच्या आईचा चेहरा दर्शनाने कमळ आपल्या विकसित मुलाच्या होतं. दर्शनाने प्रसन्न तर होतो ज्या आईचा चेहरा ते त्या मुलाचं आपल्या कर्तृत्व मुलाच्या दर्शनाने खरोखरच प्रसन्न होतो. स्पृहणीय आहे. ते त्या मुलाचं कर्तृत्व मुलामुळे आईची खरोखरच प्रसन्नता स्पृहणीय वाढावी. आहे. यापेक्षा आईचं भाग्य ते कोणतं. मुलामुळे आईची पुत्र प्रसन्नता असावा वाढावी असा यापेक्षा आईचं सर्वांनाच भाग्य ते वाटेल. कोणतं. आणि मग पुत्र असं असावा पुत्र बनण्यासाठी असा किंवा सर्वांनाच असं मातृसुख वाटेल. आणि मिळण्यासाठी मग असं पुत्र आपण बनण्यासाठी किंवा जर असं गजाननाची उपासना मातृसुख केली मिळण्यासाठी तर सर्वदम आपण सगळं काही जर देणारा तो गजाननाची गजानन उपासना केली तर आपल्याला सर्वदम आपली ही पण सगळं काही इच्छा पूर्ण देणारा तो करणारा गजानन ठरेल. आपल्याला त्यानंतरचं पद आहे आपली ही पण इच्छा पूर्ण गजानन करणारा ठरेल. महर्निशम. याच्यात दोन शब्द आहेत. त्यानंतरचं पद आहे गजाननम अधिक अहर्निशम. गजानन महर्निशम. याच्यात दोन शब्द आहेत. गजानन म्हणजे ज्याने गजाननम गजाचे अधिक तोंड धारण अहर्निशम केले आहे. असा तो गज गजानन आणि म्हणजे आनन. ज्याने गजाचे तोंड धारण केले आणि आहे. गजानन या दोन असा अर्थापेक्षा तो गणपतीचे गज आणि मुख आनन. धारण करणारा जो देव तो आणि म्हणजे गणपती. गजानन या दोन त्याला अर्थापेक्षा आम्ही गणपतीचे मुख त्याची आम्ही धारण उपासना करणारा करतो जो असं देव इथे तो म्हटलेलं म्हणजे आहे. गणपती. कधी त्याला करतो आम्ही अहर्निशम त्याची आम्ही सततम उपासना करतो असं इथे म्हटलेलं आहे. दिवसा कधी आणि करतो रात्री नेहमी आम्ही अहर्निशम त्याची सततम उपासना करतो. दिवसा असं आणि कवीने रात्री म्हटलेलं आहे. नेहमी आम्ही त्याची उपासना त्याचप्रमाणे त्याचं करतो एकदंत असं हे कवीने विशेषण याच्यात आपल्याला म्हटलेलं माहिती आहे. आहे. की त्याच्या त्याचप्रमाणे दोन त्याचं दातांपैकी एक एकदंत दात हे विशेषण आपल्याला माहिती राक्षसाचा आहे. नायनाट करताना की तुटला त्याच्या होता ते त्याच्या दोन पराक्रमाचा दातांपैकी आपण एक द्योतक दात मानतो. राक्षसाचा आणि म्हणून त्याचा नायनाट एकच करताना दात तुटला शिल्लक होता ते आहे. त्याच्या पराक्रमाचं आपण हे द्योतक त्याचं मानतो. भूषण आहे. आणि म्हणून हे त्याचा आपल्याला एकच माहित दात आहे. शिल्लक आहे. पण त्याच हे एकदंत त्याचं या भूषण शब्दाला आहे. कवीने पुन्हा हे एकदा अ आपल्याला लावला माहित आहे. आहे. पण त्याच तर एकदंत या कवीची शब्दाला कवीने प्रतिभाशक्ती, पुन्हा एकदा अ कल्पनाशक्ती लावला इथे आहे. आपल्याला जाणवते. तर अनेक दंतम कवीची म्हणजे अनेक दात प्रतिभाशक्ती असलेला असं वाटू कल्पनाशक्ती इथे शकतं. आपल्याला जाणवते. परंतु अनेक इथे आपण दंतम फोड म्हणजे केली अनेक तर दात असलेला असं वाटू शकतं. अनेक म्हणजे परंतु अनेक गोष्टी तिथे आणि द आपण म्हणजे फोड केली देणारा तर अनेक आणि अनेक गोष्टी म्हणजे अनेक देणाऱ्या गोष्टी आणि द त्याला म्हणजे देणारा अनेकदम हे आणि त्याचं द्वितीय अनेक गोष्टी एकवचनाचं विशेषण देणाऱ्या त्याला आणि तम हे तदचं अनेकदम द्वितीय एकवचनाचं हे रूप. त्याचं द्वितीय एकवचनाचं तर सर्व विशेषण
अनेक गोष्टी देणाऱ्या त्याला द्वितीय कोणाला देतो तो? भक्तांना. तर सर्व अनेक गोष्टी देणाऱ्या त्याच्यापासून विभक्त नाही, जो कोणाला देतो तो? भक्तांना. जो त्याच्या गुणांचं जो त्याच्यापासून विभक्त नाही, जो त्याच्याशी जोडला आहे, तो त्याच्या गुणांचं त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्तोत्रांचं पठण करतो आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये याचा रस दाता आहे. तर तो जे कलेचे उपासक आहे, विद्येचे अभ्यासक आहे, याचा तो दाता आहे. अशा सगळ्या त्याच्याशी जोडल्या कलेचे उपासक आहे, विद्येचे अभ्यासक आहेत, जोडल्या गेलेल्या अशा सगळ्या त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक दंतम जोडल्या गेलेल्यांना अनेक गोष्टी देणारा आहे. हे अनेक मात्र एकदंतम म्हटलेलं आहे. तिथे दाताचा काही संबंध म्हणजे त्याचा एकच दात शिल्लक आहे, एकदंतम म्हटलेलं आहे. पराक्रमाचं प्रतीक आहे. एकदंतम म्हणजे त्याचं एकच दात एकदंत म्हणून प्रसिद्ध आहे. पराक्रमाचं अशा गजानन. तर असं जो एकदंत म्हणून प्रसिद्ध आहे, आम्ही अशा गजानना करतो. असं सुंदर आम्ही पूजितो. सुभाषित आम्ही कवीने आपल्या प्रतिभेने करतो. आपल्याला सुंदर आनंद देण्यासाठी निर्माण केलं आहे. कवीने आपल्या प्रतिभेने आपल्याला आनंद देण्यासाठी निर्माण केलं आहे. गजानन पद्मार्कम